Hello, dear friends. Today we have to learn the concept of the chapter number 4, class 6, Maharashtra State Board patterns. इथे आपल्याला एक मात्र रिव्हिजन मध्ये एक टेबल देऊन ठेवला आहे आणि असं म्हटलंय कंप्लीट द फॉलोइंग टेबल राईट 4 नंबर्स ऑफ ईच ऑफ द गिवन in the table. First one, even numbers. The numbers which are multiple of 2. जे असे नंबर जे दोनाच्या पटीमध्ये असतात त्यांना काय म्हणतो आपण इवन नंबर, समसंख्या असं म्हणत असतो. तसं 2, 4, 6, 8, पुढे झालं 10, 12, 14, 16 एटसेट्रा असे मात्र आपण काय घेऊ शकतो, इन्फायनाइट नंबर्स आपण घेऊ शकतो. पुढे म्हटलं ऑड नंबर्स. दोज नंबर्स विच आर नॉट इवन आर कॉल्ड ॲज ऑड नंबर्स. जे नंबर सम नसतात त्यांना काय म्हणतो आपण विषम संख्या असं म्हणत असतो. ज्यामध्ये येणार आहेत नंबर 1, 3, 5, नेक्स्ट वन 7, 9, 11, 13, नेक्स्ट इज 15. ऑल आर द ऑड नंबर्स. नेक्स्ट वन प्राइम नंबर्स. जरा व्यवस्थित इथे समजून घ्या की प्राइम नंबर्स कोणाला म्हणायचे. बरोबर, द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय that number and 1 itself are called as a prime numbers. असे नंबर ज्यांना स्वतः त्याच नंबरने आणि एकाने जर भाग जात असेल तर अशा नंबरला काय म्हणायचंय, प्राइम नंबर असं म्हणायचंय. तसं एक्झाम्पल घ्या 2 ला आपल्याला आयडिया आहे की 2 ला फक्त 1 नेच डिवाइड होतं आणि 2 ला फक्त 2 नेच डिवाइड होतं, त्यामुळे 2 हा कायला प्राइम नंबर. तसं पाहायला गेलं तर 3 ला 1 ने आणि 3 नेच डिवाइड होणार आहे, त्यामुळे तो असणारे प्राइम नंबर्स. जर समजा आपण एखादा नंबर जर 4 घेतला आणि 4चे जर डिवायझर जर बघितले आपण तर 4 ला सगळ्यात आधी 1 ने पण डिवाइड होणार आहे, 4 ला 2 ने पण डिवाइड होणार आहे आणि 4 ला मात्र 4 ने पण डिवाइड होणार आहे. त्यामुळे 4 ला प्राइम नंबर म्हणता येणार नाही. 4 इज नॉट अ प्राइम नंबर बट 5 इज अ प्राइम नंबर. लक्षात असू द्या की असे नंबर ज्याला त्याच नंबरने एकाने भाग जात असेल तर अशा नंबरला म्हणायचं आपल्याला प्राइम नंबर म्हणणार आहोत. पुढे आहेत कंपोजिट नंबर. थोडक्यात जे नंबर प्राइम नसतात त्यांना काय म्हणायचं, मग कंपोजिट नंबर्स म्हणायचे आहे. ओके, जसं 4, 6, 8, 9. 4 का कंपोजिट आला कारण की 4 ला 1 ने पण डिवाइड होतो, 4 ला 2 ने पण डिवाइड होतो, 4 ला 4 ने पण डिवाइड होतो, त्यामुळे 4 हा प्राइम नाही, त्यामुळे 4 कोण आहे बरं, कंपोजिट नंबर असणार आहे. तसं 6 जर आपण जर चेक केलं तर आपल्याला बघायला भेटेल की 6 ला मात्र काय होणार आहे, 6 ला 1 ने पण डिवाइड होतं, 6 ला 2 ने पण डिवाइड होतं, 6 ला 3 ने पण डिवाइड होतं आणि पुढे मात्र 6 ला 6 ने पण डिवाइड होत असतं. मग आता आपण इथे बघितले 1 आणि 6 सोडून आपल्याला 2 आणि 3 एक्स्ट्रा फॅक्टर मिळालेत, एक्स्ट्रा डिवायझर मिळालेत, त्यामुळे मात्र हा 6 काय असेल, कंपोजिट नंबर असेल. चला सांगा बरं, 8 चे डिवायझर काय काय येईल, 1 तर असणारच आहे, 2 4 जा 8 2 पण असेल, 4 2 जा 8 4 पण असेल आणि 8 1 जा 8. 9 चे डिवायझर असणार आहेत 1. पुढे जर बघायला गेलं तर आपण यस 9 चे डिवायझर असणार आहेत 1, नंतर असेल 3 आणि 9 1 जा 9, म्हणजेच असे 1 3 आणि 9 हे डिवायझर असणार आहेत. चला मग आपण इथे लिहूया प्राइम नंबर्स. 5 7 7 नंतरचा पुढचा प्राइम नंबर आहे 11, त्याचा पुढचा नंबर आहे प्राइम नंबर 13, त्या पुढचा नंबर येणार आहे 17, नंतर येणार आपण 19 अप टू डॅश डॅश, असे आपल्याला भरपूर प्राइम नंबर येता येतील. आणि कंपोजिट नंबर म्हटलं तर 4 6 8 9, पुढे येऊन जाईल 10, पुढे आपल्याला घेता येईल 12, त्यापुढे घेता येईल मात्र 14 15 पण येऊन जाईल अप टू डॅश डॅश. कळलं बरं मग. चला आता एक डेफिनेशन दिली आपल्याला, ती आहे ट्विन प्राइम्स. काय बरं, ट्विन प्राइम्स. इथे वर्ड आलाय ट्विन. ट्विनचा अर्थ होतो टू, पेअर. टू म्हणजे काय, पेअर. आपल्याला पेअर शोधायची, पण कशाची, प्राइम, ट्विन प्राइमची. मग आता आपण म्हणूया नाउ देअर two prime numbers are called twin primes if the difference between them is a 2. बघा, असे प्राइम नंबर्स की ज्यांच्यातला डिफरन्स हा 2 चा असला पाहिजे. जरा एक्झाम्पल बघा, इथे आपण प्राइम नंबर घेतलेत. मला तुम्ही सांगा 5 आणि 3 मध्ये डिफरन्स हा कितीचा आहे, 2 चा आहे. 7 आणि 5 मधला डिफरन्स हा कितीचा आहे, 2 चा आहे. त्यामुळे मात्र पहिली पेअर जर म्हटले आपण तर काय जाणार आहे, 3 आणि 5 ही काय असेल बरं, ट्विन प्राइम नंबरची पेअर येणार आहे. 5 आणि 7 ही ट्विन प्राइम नंबरची पेअर असेल. 11 आणि 13 सुद्धा ही ट्विन प्राइम नंबर येणार आहे.
17 19 हा सुद्धा मात्र ट्विन प्राईम नंबर येणार आहे. काय म्हटलंय बरं, डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स और टू प्राईम नंबर्स इज अ टू सच अ प्राइम्स नंबर आर कॉल्ड ॲज अ ट्विन प्राईम नंबर्स. मग चला बरं, मग आपल्याला कुठल्या कुठल्या पेअर घेता येतील. यस, सिंपल वन आपण सुरुवात करणार आहोत 3 आणि 5 पासून. 3 5 मधला डिफरन्स किती, 5 - 3 इज 2. चला पुढचा नंबर 5 आणि 7 जर घेतला तर डिफरन्स कितीचा आहे, 7 - 5 इज 2. ओके, नंतर 11 आणि जर 7 घेतला तर 11 मधनं जर 7 गेला तर डिफरन्स कितीचा आहे, तो 4चा. त्यामध्ये ट्विन प्राईम नंबर राहणार नाही. पण 13 आणि 11चा जर डिफरन्स बघितला तर तो किती येणार आहे बरं, मात्र 13 आणि 11चा मात्र डिफरन्स असणार आहे हा 2चा. त्यामुळे तो सुद्धा काय असेल, ट्विन प्राईम नंबर असणार आहे. अशा भरपूर आपण पेअर घेऊ शकतो. कळलं बरं. अँड देर आर 8 पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. 1 and 100 मध्ये मात्र 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 and 71 73 या सगळ्या पेअर कसल्या आहेत बरं, मात्र ट्विन प्राईम नंबरच्या असणार आहेत. चला बरं, को प्राईम नंबर्स. आता लक्षात द्या बरं, की असे प्राईम नंबर्स असे प्राईम नंबर्स ज्यांच्यामध्ये मात्र एकच कॉमन जर का असेल बरं, सॉरी, असे नंबर्स ज्याच्यामध्ये मात्र एकच का असेल बरं, हा वन ॲज अ ओनली कॉमन फॅक्टर और डिवायझर्स इज कॉल्ड ॲज अ co-prime numbers. बराबर तिथं, co-prime numbers are numbers whose common divisor is only one. Whose common divisor is only one. For example, चला जसं एक्झाम्पल घ्या आता 2 आणि 3 चं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 2 आणि 3 मध्ये कॉमन डिवायझर काय दिसतोय आपल्याला, 1 हा एकच कॉमन डिवायझर आहे. त्यामुळे 2 आणि 3 ही पेअर काय असेल, 2 आणि 3 मात्र कशाची पेअर असेल, ही को प्राईम नंबरची पेअर असणार आहे. चला पुढे 3 आणि 4 मध्ये पण तुम्ही सांगा, 3 चे डिवायझर आहेत 1 आणि 3, 4 चे डिवायझर आहेत 1 2 4. दोघांमध्ये कॉमन डिवायझर जर बघितलं तर आपल्याला 1 आणि 3 मध्ये आणि 1 2 आणि 4 मध्ये आपल्याला दिसतंय की 1 हा एकच काय बरं कॉमन डिवायझर आहे. त्यामुळे 3 आणि 4 सुद्धा कसली पेअर असेल, ही को प्राईम नंबरची पेअर असणार आहे. जर पुढे घेतला आपण 4 5, नंतर नंबर मात्र पुढे 5 6 घ्या, 5 आणि 6 मध्ये सुद्धा 1च हा कॉमन डिवायझर असणार आहे. त्यामुळे या सगळ्या काय असतील बरं, मात्र को प्राईम नंबर्सच्या पेअर असणार आहेत. को प्राईम नंबर म्हणजे काय, दोज नंबर्स विच हॅज ओनली वन ॲज अ कॉमन डिवायझर, हेच दे आर अ को प्राईम नंबर. पण 4 आणि 6 ला मात्र को प्राईम नंबर म्हणता येणार नाही, कारण का 1 तर हा कॉमन आहेच, पण पुढे 2 सुद्धा कॉमन आलेला आहे. देअरफॉर 4 and 6 आर नॉट को प्राईम नंबर्स, तर ते को प्राईम नंबर राहणार नाही. चला मग प्रॅक्टिस सेट 4.1 मधला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. फिलिंग द ब्लँक्स. फिलिंग द ब्लँक्स बघण्याआधी जरा थोडंसं हा टेबल बघून घ्या. या टेबलमध्ये काय दिलेत की आधीच मात्र मी 1 to 50 हे नंबर्स घेतलेले आहेत आणि यात आपण आता जरा प्राईम नंबर कशी शोधायची हे आपण बघणार आहोत. बघा, प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की ज्याला जास्त नंबरने डिवाइड होतं किंवा 1 ने डिवाइड होत असतं. मग जरा थोडं इथे लक्ष द्या, जरा समजून घ्या हे टेबलमध्ये काय दिलंय. मी काय केलंय की आधीच 2च्या मल्टिपल मध्ये असलेले नंबर्स, 2 सोडून बाकी 4 6 8 10 यांना मात्र कट केलेलं आहे. बरोबर, तुम्ही पण काय करा, 1 to 50 नंबर्स घेऊन घ्यायचे आणि 2च्या मल्टिपल मध्ये असलेले नंबर सांगा, 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 आणि 50 कट करून टाका. ओके, चला पुढे नेक्स्ट वन 3च्या मल्टिपल मध्ये असलेले नंबर, 3 सोडून 6, पुढे मात्र घ्यायचं आपल्याला 9, पुढे येणारे 12 15 18 21 24 27 30 30 नंतर येणारे नंबर 33 36 39 42 45 नंतर 48. ओके, हे 3च्या मल्टिपल मध्ये येणार आहे. चला 5च्या मल्टिपल मधले नंबर 10 15 20 25 30 35 40 45 आणि 50. चला आता पुढे 6च्या मल्टिपल मधले घ्यायचे नाही, 4च्या मल्टिपल मधले घ्यायचे नाही, कारण का 4च्या मल्टिपल मधले नंबर हे 2च्या मल्टिपल मधले असतील आणि 6च्या मल्टिपल मध्ये असलेले नंबर 2 आणि 3च्या मल्टिपल मध्ये असतील. मग डायरेक्ट आता घेऊया 7.
चला 7च्या मल्टिपल मध्ये 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49. आता पुढे नंबर चेक करण्याची गरज नाही. तुम्ही असं 11च्या बघून घ्या. 11 मध्ये जे येणारे नंबर आहेत ते ऑलरेडी कट झालेले असणार आहेत 11च्या टेबल मधले. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 33, 44 ऑलरेडी कट झालेले आहेत. ओके, चला आता बरं उरलेल्या नंबर विषयी बोलूया. आता 1 ला सर्कल केलेलं आहे आपण. का 1 ला सर्कल करायचंय? 1 हा असा नंबर आहे जो प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही. नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट, नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट, प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही नसणारे असा नंबर आहे 1. मग आपला आन्सर येऊन जाणार आहे 1 नंबर इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. डॅश इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर. मग चला प्राइम नंबर इथून सुरू झाले. आता पुढे हा 1 सोडून द्या, इथून पुढे प्राइम नंबर सुरू झाले. मग सगळ्यात स्मॉलेस्ट प्राइम नंबर कुठला आहे बरं? 2 असणार आहे. 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर. नाव डॅश इज द ओनली इवन प्राइम नंबर. सांगा बरं, 2 हा तर इवन पण आहे. आपल्याला माहिती आहे 2 4 6 हे इवन नंबर असतात, पण त्यातला 2 हा एकच नंबर असा आहे जो इवन पण आहे आणि प्राइम पण येत असतो. 2 ला म्हणायचं इवन प्राइम नंबर्स. नेक्स्ट वन, डॅश इज द स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर. चला स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर कोण आहे बरं? मग स्मॉलेस्ट ऑड नंबर असतात हे इवन नंबर नंतर कोण येत असतात? ऑड नंबर. 2 आणि 4 मध्ये 3, 4 आणि 6 मध्ये 5, 3 5 7 हे काय बरं सगळे ऑड नंबर असणार आहेत आणि त्याच्यातला स्मॉलेस्ट ऑड नंबर कुठला आहे? 3 असणार आहे. ओके, नेक्स्ट वन, तसं पाहायला गेलं तर हा 1 पण स्मॉलेस्ट ऑड नंबर आहे, पण 1 हा प्राइम नाही. त्यामुळे स्मॉलेस्ट ऑड नंबर जो प्राइम असलेला कोण आहे? 3 असणार आहे. ओके, चला बरं, डॅश इज द स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर. इथे येणारे बरं मात्र आन्सर आपलं 3. चला पुढे काय म्हटलंय? राईट 5 पेअर्स ऑफ द को प्राइम नंबर्स बिटवीन 1 and 50. मला सांगा आता 1 आणि 50 मध्ये मात्र 1 to 50 या नंबर मध्ये काय करायचं आपल्याला? 5 पेअर्स ऑफ को प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर घ्यायचे बरं. आधी को प्राइम नंबर म्हणजे काय? असे नंबर्स ज्यांना काय असतो? 1 हाच कॉमन डिवायझर असतो, तर अशा नंबरला म्हणायचे को प्राइम नंबर्स. फॉर एक्झाम्पल मला तुम्ही सांगा 2 आणि मी मात्र घेतला 6, सॉरी 2 आणि घेऊया मात्र 5. 2 चा डिवायझर असणारे मात्र हा 1च आणि 2 ला डिवाइड करणारे 2 नेच, म्हणजे 2 आणि 1 चा डिवायझर, 2 चा डिवायझर असेल 1 आणि 2 चा डिवायझर असणारे 2. आणि समजा आता पुढे घेतला आपण 5, तर 5 ला पण मात्र 1 नेच डिवाइड होणार आहे आणि 5 ला पण मात्र 5 नेच डिवाइड होणार आहे. जर यांच्या डिवायझर बद्दल जर आपण जर बोललो, ज्या नंबरने डिवाइड होतो तो असतो डिवायझर, त्या डिवायझर बद्दल जर बोललो तर आपल्याला दिसतंय की 1 हाच मात्र काय आहे? कॉमन डिवायझर आहे. त्यामुळे मात्र 2 आणि 5 ही कशाची पेअर येऊन जाईल? को प्राइम नंबरची पेअर येणार आहे. ओके, त्यानंतर मला तुम्ही सांगा, तुम्ही म्हणा की सर आता पुढची पेअर घ्या, 4 आणि 5 घेऊन घ्या. चला 4 आणि 5 सांगा 4 चे फॅक्टर. 4 ला जर आपण जर बघितलं की सॉरी 4 चे डिवायझर सांगा. 4 ला 1 ने डिवाइड होतं, 4 ला 2 ने डिवाइड होतं आणि मात्र पुढे सांगा 4 ला 4 ने पण डिवाइड होणार आहे. ओके, मला तुम्ही सांगा यांच्यामध्ये कॉमन बघितलं आपण, विषय चालला आपला 4 आणि 5 चा. 4 आणि 5 मध्ये जर बघितला तर कॉमन डिवायझर कुठला आहे बरं? 1च आहे. त्यामुळे 4 आणि 5 काय असतील? 4 आणि 5 या पेअर्स मात्र को प्राइम नंबरच्या येणार आहेत. कळलं बरं? तसं अजून सांगा. चला मग तुम्ही आता एखादी पेअर 7 आणि 10 घ्या. 7 चा डिवायझर 7 आणि 1च असेल. 10 चे डिवायझर 1 2 5 10 असतील, पण कॉमन डिवायझर काय येणार आहे? 1च येणार आहे. पुढे 10 आणि 11 घ्या. त्यानंतर बरं मात्र 11 आणि 13 घ्या किंवा 11 आणि 15 घेतलं तरी चालेल. असे आपण भरपूर पेअर घेऊ शकतो. चला पुढे म्हटलंय कम्प्लीट द पॅटर्न्स ऑफ द प्राइम नंबर्स. आता इथे आपल्याला म्हटलंय प्राइम नंबरचा पॅटर्न कम्प्लीट करायला लावलेला आहे. ओके, पॅटर्न काय असतो की काही जे नंबर दिले असतात किंवा काही डिझाईन ज्या असतात, तर त्या डिझाईन मध्ये मात्र एक पर्टिक्युलर आधीच्या आणि नंतरच्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. मग आता इथे आपल्याला काय म्हटलं त्यांनी बघा बरं स्पष्ट, कम्प्लीट द पॅटर्न ऑफ द प्राइम नंबर. आणि आपल्याकडे प्राइम नंबर आहेतच कुठले? 2 3 5 7 हे सर्व काय बरं मात्र हे उरलेले जेवढे नंबर आहेत ते सर्व काय बरं मात्र हे सर्वच्या सर्व प्राइम नंबर असणार आहेत. आलं का लक्षात? 13 17 हे सर्व कोण आहेत बरं मात्र प्राइम नंबर असणार आहेत. मग चला प्राइम नंबर लिहूया आपण. 2 नंतर काय येणार आहे बरं? 3 नंतर काय येणार? 17 नंतर
19, 29 नंतर 31, 37 नंतर बघा इथे जर तुम्ही बघितला 37 नंतर पुढचा प्राईम नंबर कुठला आहे बरं, डायरेक्टली 41 आहे. कुठला आहे बरं, 41 नंतर आलेला प्राईम नंबर 43 आहे आणि पुढचा प्राईम नंबर काय बरं, 47 इथे आलेला आहे. कळलं का बरं. अशा पद्धतीने आपल्याला सहज टेबलवरून प्राईम नंबर ओळखता येणार आहेत. चला पुढे, आयडेंटिफाय द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट अ रिझन वाय दे आर अ ट्विन प्राईम नंबर. लक्ष द्या तास की असे नंबर ते प्राईम पण असले पाहिजे आणि ज्यांच्या मधला डिफरन्स हा 2 चा असेल तर अशा प्राईम नंबरला म्हणायचं आपल्याला काय, ट्विन प्राईम नंबर आपण असं म्हणणार आहोत. परत एकदा समजून घ्या की असे नंबर्स ज्यांच्यामध्ये डिफरन्स हा कितीचा असला पाहिजे, 2 चा आणि ते प्राईम नंबर असले पाहिजे. जसं एक्झाम्पल घ्या 3 आणि 5. 3 प्राईम नंबर आहे, यस. 5 पण प्राईम नंबर आहे, यस. आणि 5 - 3 केला तर 5 मधनं जर 3 गेला तर किती आन्सर येणार आहे, 2 आन्सर येणार आहे. याचा अर्थ 3 आणि 5 ही पेअर कशी झाली, ट्विन प्राईम नंबरची येणार आहे. मग चला 3 आणि 5 काय असेल बरं मात्र ही, दिस इज द ट्विन प्राईम नंबर. मग आपण म्हणूया यस, these are the twin prime number because 3 is a prime number, 5 is a prime number, and difference between prime number 3 and 5 is 2. आपण एवढंच रिझन देऊया काय, the difference between the prime numbers 3 and 5 is a 2. Therefore 3 and 5 are the twin prime number. तसं 7 and 9 मध्ये बघा डिफरन्स 9 - 7 2 चा डिफरन्स आहे. पण जर आपण जर इथे बघितलं की 9 मधनं 7 गेला तर 2 येतोय, बरोबर आहे. पण 9 हा काय प्राईम नंबर नाहीये, बिकॉज 7 इज अ प्राईम बट 9 इज नॉट अ प्राईम. Therefore 7 and 9 are not a twin prime number. Twin prime. They are not a twin prime. ओके. चला 11 आणि 13 असतील का, हो यस. काय कारण आहे, काय रिझन द्याल, डिफरन्स बिटवीन 13 and 11 इज 2 अँड हियर 11 and 13 आर द प्राईम नंबर्स. मग आपण म्हणूया यस आणि ते रिझन काय देऊ, डिफरन्स बिटवीन प्राईम नंबर्स 11 and 13 is 2. Therefore they are a prime numbers. चला पुढचा आन्सर तुम्ही द्या. 23 आणि 29 मधला तर डिफरन्स बघितला तर हा डायरेक्ट कितीचा आहे, 6 आहे. त्यामुळे हे ट्विन प्राईम नंबर राहू शकत नाही. 29 31 म्हटलं तर यस, आपल्याला कळतंय 29 आणि 31. बघा 29 हा जर नंबर आपण बघितला आणि 31 जर हा पण नंबर बघितला तर दोघे प्राईम नंबर आहेत, यस. आणि दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे बरं, मात्र हा 2 चा आहे. त्यामुळे ते कसे असतील, ट्विन प्राईम नंबर असणार आहे. 41 आणि 47 मात्र बघा 41 आणि डायरेक्टली 47 हे जरी प्राईम नंबर असले पण त्याच्यातला डिफरन्स बघा किती मोठा आहे. त्यामुळे मात्र ते ट्विन प्राईम नंबर येऊ शकत नाही. कळलं का बरं. सहज तुम्हाला अशाच पद्धतीने काय करायचं बरं, मात्र रिझन द्यायचं आहे. कळलं का बरं. अशा पद्धतीने आपल्याला सहज काय करणार आहे की हा प्रॅक्टिस टप्पा तुम्हाला समजणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा. थँक्यू.